Hello friends, today we are going to see how to approach the ATP exam paper. As all of you know that exam for ATP is on 20th of June, so hardly 15 to 20 days are remaining. So let us see how to approach the exam. So first, very basic smart strategy and time management are the key to cracking the ATP exam. All of must be knowing that 100 questions are there and only 60 minutes are there. So be quick, accurate and confident. We will see point by point starting from the beginning. So always remember की जसा पेपर तुमच्या हातात पडेल, try to start solving the paper right from the beginning. डोंट वेस्ट द टाइम स्किमिंग द एंटायर पेपर फर्स्ट. म्हणजे पूर्ण पेपर चाळत बसण्यात वेळ वाया घालवू नका. जसा तुमच्या हातात पेपर पडेल तसा स्टार्ट द पेपर. बिगिन आन्सरिंग फ्रॉम द स्टार्ट गिव्स यू अ मोमेंटम अँड फोकस स्टडी. जो सुरुवातीपासनं एक मोमेंटम भेटतो. जर तुम्ही कुठनं स्टार्ट करायचं याच्या विचारात पडले तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया जातो आणि त्याच्याने तुमचं मॉरल डाऊन होऊ शकतं. Then read the questions carefully. So most of the time what happens that there are some twisted parts are there. So always read the full question and all the options carefully. Be cautious of twisted and misleading phrases and watch for the keywords like not, except or always. म्हणजे पूर्ण क्वेश्चन वाचूनच मग त्याचं उत्तर द्या. कधी कधी घाईघाईत कुठली गोष्ट मिस आउट झाली तर उत्तर चुकण्याचे चान्सेस असतात. देन डोंट गेट स्टक. एखाद्या क्वेश्चनवर तुम्ही अनशुअर असाल तर त्याच्यावरच जास्त विचार करण्यात वेळ घालवू नका. तर पुढे जा आणि नंतर उर्वरित वेळात त्या क्वेश्चनवर या. और डोंट स्पेंड मोर दॅन 30 to 40 seconds ऑन वन क्वेश्चन. देन यूज एलिमिनेशन स्ट्रॅटेजी. जर तुम्ही एखाद्यासाठी अनशुअर असाल त्या केसमध्ये याचा कदाचित वापर करू शकतात. मूविंग द व्हेरी फर्स्ट थिंग इज डोंट वेस्ट टाईम. जेव्हा वेळ मिळेल आणि तुम्ही अनशुअर असाल ॲट लास्ट देन यू कॅन यूज द एलिमिनेशन स्ट्रॅटेजी. बेसिक जे काय आपल्याला नॉलेज किंवा अभ्यास करून जे काही माहिती मिळालेली आहे त्याच्या आधारावर कधी कधी ऑप्शन्स असे येतात की जे खूप इझी टू गेस असतात की हे दोन तर नसतीलच. सो एलिमिनेशन स्ट्रॅटेजी वापरा की कुठले ऑप्शन्स नसू शकतात आणि त्याच्यावरनं तुम्ही आन्सर लॉजिकल रिझनिंगने देऊ शकतात. देन टाईम मॅनेजमेंट टिप्स. सो फर्स्ट राऊंड म्हणजे पूर्ण पेपर बिगिनिंगपासून जर तुम्ही स्टार्ट केला विदाऊट ओव्हरलुकिंग टू द एंटायर पेपर, ट्राय टू फिनिश युअर पेपर विदिन 45 minutes. 45 मिनिटाचा एक टाईम सेट करा. त्याच्यासाठी टायमर लावून प्रॅक्टिस करा. सो दॅट लास्ट 15 minutes वुड बी फॉर रिव्ह्यू अँड मार्क क्वेश्चन. जे की तुम्ही सोडलेले क्वेश्चन्स होते रिव्ह्यूसाठी त्याच्यासाठी तुम्हाला शेवटचे 15 ते 20 मिनटं मिळतील. आणि 15-15 मिनटाला शक्यतोवर टाईम चेक करा. शक्यतोवर घड्याळ असेल तर हातात न घालता टेबलवरच ठेवा. देन प्रॅक्टिस इज द की. जसं मी म्हटलं की जितक्या काही ज्या मॉक टेस्ट आहेत जिथनं कुठनं तुम्हाला पेपर्स मिळतील ते टायमर लावून सोडवा. दॅट विल बी माय सजेशन. दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपण फक्त ओव्हरलुक करतो पेपर आणि आपल्याला वाटतं की आपण एक्झाममध्ये टाईम मॅनेज करू बट ॲक्च्युअल एक्झाममध्ये टाईम मॅनेज होत नाही. सो आय विल सजेस्ट एव्हरीवन टू डू द प्रॅक्टिस विथ टायमर. ज्या काही मॉक टेस्ट असतील त्या टायमर लावून द्या. सो दीज आर द थिंग्स दॅट रेग्युलरली सॉल्व मॉक टेस्ट अँड प्रिव्हियस इयर पेपर्स. प्रॅक्टिस रीडिंग अँड इंटरप्रिटिंग क्वेश्चन्स क्विकली. अँड फॅमिलॅरिटी रिड्युसेस द कन्फ्युजन. म्हणजे तुम्ही जितके जास्त वेळा प्रॅक्टिस कराल सो ॲज यू नो दॅट इम्पॉर्टंट टॉपिक्स आर UDCPR, MRTP अँड लारा. सो याच्यात जेवढा अभ्यास झाला त्याची जितकी जास्त रिव्हिजन कराल आणि मॉक टेस्ट द्याल तितका तुम्हाला फायदा होईल. नाऊ आय विल सजेस्ट दॅट डोंट गो फॉर द न्यूअर थिंग. आता नवीन कुठली गोष्ट वाचण्यात वेळ वाया घालवू नका. तर जास्तीत जास्त तुम्ही जे अभ्यास केला आहे त्याच्यावर फोकस करा. अँड स्टे काम अँड फोकस्ड. जेव्हा एक्झाम द्यायला याल तेव्हा डोंट पॅनिक ओव्हर द टफ क्वेश्चन्स. टफ क्वेश्चन वाटला तरी तो नीट वाचल्यावर सोपा असतो. सो डोंट गेट पॅनिक की एखाद्या टॉपिकचा अभ्यास केला नसेल तर सरळ अवॉइड करा. शेवटी त्याच्याकडे बघा, गेस करायचा प्रयत्न करा. ॲज यू ऑल नो वी हॅव निगेटिव्ह मार्किंग. सो शक्यतोवर जास्त तुक्के मारू नका. देन कीप अ स्टेडी रिदम अँड पेस. स्लो अँड स्टेडी जाऊ द्या.
देन स्टे कॉन्फिडंट थ्रू आउट द एक्झाम. एखादा डिफिकल्ट क्वेश्चनने घाबरून जाऊ नका. फायनल टिप विल बी, एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्ही प्रॉपर स्लीप घ्या. जास्त काही ओव्हर स्ट्रेस्ड होऊ नका किंवा रात्रभर अभ्यास करू नका, ज्याच्यामुळे तुमच्या फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनवर परिणाम होऊ शकतो. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आय डीज वगैरे कॅरी करा एक्झामच्या दिवशी. अँड ट्राय टू बी ॲट द सेंटर ॲज अर्ली ॲज पॉसिबल सो दॅट यू विल बी फॅमिलियर टू दॅट एन्व्हायरमेंट आणि लास्ट मिनिट स्ट्रेस अवॉइड कराल तुम्ही. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय